हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? आनंदी आहात ना? असायलाच पाहिजे. आणि मित्रांनो, चला आता आपण नाक्यावरती आलेलो आहे नेहमीप्रमाणे. आणि नाक्यावरती बघा असं वातावरण आहे बाहेरचं. तेव्हा असं सर्व ढगाळ वातावरण झालेलं आहे. संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि संपूर्ण पावसाळी वातावरण आहे बघा. संपूर्ण बाहेर पावसाळी वातावरण आहे. तर चला ठीक आहे, बघूया वाट आपण केव्हा आपलं भाडं येतं आणि कुठलं भाडं येतं ते. तोपर्यंत ओके. तर मित्रांनो, नाक्यावरती आल्यानंतर घरून आल्यावरती ना जरा भूक लागली, कारण घरून नाश्ता नव्हता केला आज. तर चला आता नाश्ता करूया आपण. इथं गुरुकृपा म्हणून आहे. इथं तेव्हा इथं गुरुकृपा म्हणून आहे तिथं. बटाटा भजी गरम गरम. तर मित्रांनो, आले बघा गरम गरम भजी आणि पाव वगैरे बघा. एकदम गरम गरम आहे, मस्त आहे. गरम गरम एकदम. तर मित्रांनो, जवळजवळ 1:30 वाजता आता आपल्याला घर सामानाचं भाडं लागलेलं आहे. हे तुळजाभवानी चौकामधून आपल्याला भोले मंगल कार्यालय तिथं न्यायचं आहे. ते बघा लोडिंग करता येते बघा. चला मित्रांनो, गाडी लोड झाली बघा. आता निघूया. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे ते घर सामान घेऊन भोळेनगरच्या भोळे मंगल कार्यालयाकडं. हे बघा, हा मुलगा पण बघा, यांचं घर सामान आहे. हे मस्तपैकी मटका धरून बसलेला आहे बघा. आणि हा आहे त्रिमूर्ती चौकाचा भाग. दत्त चौक सॉरी, दत्त चौक आहे हा. आणि समोर दिसतं ना मित्रांनो, ते आहे विजयनगर. विजयनगर पासून आपल्याला राईट मारायचं आहे. या रोडने सरळ गेलं का पुढे उत्तम नगर लागल आणि त्याच्या बाजूलाच भोळे मंगल कार्यालय. बघा ते आहे ना, ते उत्तम नगर आहे बघा. हे बघा, इथून मित्रांनो डाव्या हाताला वळालं का सरळ पुढे जायचं आपल्याला.
मस्तपैकी थंडगार हवा चालू आहे आणि ढगाळ वातावरण आहे आणि असा थोडा थोडा पाऊस पडतो थांबतो पडतो थांबतो सकाळपासून असंच चालू आहे. हे बघा किती निसर्ग सौंदर्य भारी बघा एकदम मस्त सर्व हिरवंगार आहे बघा. बघा इथं आलेलो आहे आपण आता इथं मटेरियल खाली होत आहे बघा. आणि बघा हा परिसर इथला आजूबाजूचा किती गुलाबाची फुले बघा मस्त छान छान. गुलाबाचे नाही पण लाल लाल फुले भारी वाटतं एकदम. तर मित्रांनो ते आता घर सामान खाली झालेलं आहे ना आपण बघा आता रिटर्न निघालेलो आहे. आणि पाऊस तर चालूच आहे. पाऊस तर काय थांबायचं नाव घेऊन नाही राहिलेला सारखा पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू आहे सारखा. लोक अक्षरशः आहे ना पावसाला कंटाळे. डोकं सर्व ओलं झालं माझं पण बाहेर उभं राहिल्यामुळं कंटाळा आला होता म्हणजे खरं पावसाचा असं वाटायला लागलं. पाऊस तर पाहिजेच आपल्याला पण एवढंच काय झालं का मे महिन्यापासून सारखा पाऊस पडतोय त्यामुळं लोक थोडेसे कंटाळे पावसाला. तर चला ओके. हे बघा कसं पावसाने कसं पाणी साचले रोडवरती बघा. पाऊसच पाऊस सारखा पाऊस चालू आहे. मित्रांनो हा जो रोड आहे ना हा अंबड ते सिटी सेंटर मॉल हा रोड आहे. आणि आपण आता पुढे जाऊन आहे ना थोडंसं पुढे गेलं का राईट मारून पवननगर वरून आपण आपल्या नेकानगरच्या नाक्यावरती पोहोचणार आहे. हा जरा शॉर्टकट आहे जायला. बघा आता आपण असं क्रॉस होऊन आहे ना आणि इथून राईट मारला का पवननगरला पोहोचू आपण. भाई हनुमान मंदिर आहे समोर दिसतंय ना ते पवननगर आहे. हे बघा हे सर्व पवननगरचा भाग आहे मित्रांनो. हा सर्व पवननगरचा भाग आहे. आता इथून आपण लेफ्ट मारून राईट मारला का नाक्यावरती पोहोचू. इथून लेफ्ट मारला आता आपण आणि लगेच राईट मारायचं आहे आपल्याला. रस्ता किती छोटा आहे बघा मित्रांनो. इथं हे एकदम छोटा रस्ता आहे.
आणि बघा इथून असा राईट मारला हे बघा, हे बाजूला बघा शिव मंदिर आहे छान पैकी एकदम. ओम नमः शिवाय. हे बघा हा शॉर्टकट आहे पण छोटा रस्ता आहे जरा. हे बघा रस्त्याने कसं पाणी वाहत आहे बघा. सर्व खड्डेच खड्डे झाले आणि खड्ड्यांमध्ये सर्व पाणीच पाणी बघा. पावसाळ्यामध्ये सर्व रस्ते फुटून गेले, सर्व रस्ते फुटून गेले बघा. बघा हे पाणीच पाणी रस्त्याने. इतका पाऊस आहे नाशिक मध्ये. हे बघा मित्रांनो पाण्याचं तळच आहे एकदम. हे बघा आपण तळ्यामधूनच चाललोय आता. पाऊसच पाऊस. तर मित्रांनो आता याच्यात थोडं पुढे गेलं का आपला नाका येऊन जाईल. आणि बघा तो समोर दिसतो मित्रांनो, तो आपला नाका आहे. हा बघा बाजूला वाळूचा किती मोठा डेपो आहे बघा. रेती वाळू, रेती सिमेंट सर्व मटेरियल मिळतं बांधकामाचं तिथं. आणि हा बघा आपला समोर दिसतोय तो नाका. तर मित्रांनो आपण ते घर सामान खाली करून नाक्यावरती पोहोचलेलो आहे आता. आणि मित्रांनो जवळजवळ आता 3:10 झालेले. तर नाश्ता करून बराच वेळ झाला त्यामुळे आता भूक लागलेली आपल्याला. तर चला मित्रांनो चला जेवण करायला. बघा आज काय आलेले बघा. आज आलेलं आपल्या डब्याला घेवड्याच्या शेंगा या पोळी आहे. आणि मित्रांनो हा भुगा आहे, भुगा पोळ्यांचा भुगा आहे. आणि हे आहे बघा हे काय म्हणतात त्याला आळूच्या वड्या. तर बेत एकदम चांगला मित्रांनो. एकदम चांगला बेत आहे. तर चला आपण तुम्ही पण या जेवण करायला. ओके मित्रांनो आता चहा प्यायला आलोय आपण सोयऱ्याच्या टपरीच्या इथं. हे आपल्याला हे सोयरे आणि यांनी चहा दिलेली आहे आपल्याला. चहा तर भारी वाटतं, कलर बिलर तर भारी वाटतं मस्त त्यांचा. हे बघा खरंच सोयरे चहा भारी बरं का. खरं बरं का, खरंच भारी चहा. तर मित्रांनो हे बघा सारखा पाऊस चालूच आहे बाहेर बघा. सारखा पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पावसाळी वातावरण आहे. तर मित्रांनो 3 वाजता जेवण झाल्यानंतर जवळजवळ 4:45 पर्यंत गाडीतच बसलो. गाडी थंडी वाजायला लागली, बाहेर सर्व थंड थंड वातावरण आहे. मग सोऱ्याच्या टपरीवर गेलो, मस्तपैकी गरम गरम चहा पिऊन आलो आता. तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो कमेंट असेल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हसा आणि हसत राहा आणि नेहमी आनंदी राहा. ओके गुड बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या. ओके.